श्री स्वामी समर्थ। आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता पितृपक्ष चालू आहे। ह्या पितृपक्षामध्ये आपण आपले जे पूर्वज असतात त्यांना नैवेद्य अर्पण करून आपण त्यांच्याकडून शुभाशीर्वाद घेत असतो, आपल्या पुढील आयुष्याला त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून। पितृपक्षाबद्दलची संपूर्ण माहिती आपण रोजच्या व्हिडिओजमध्ये पाहतच आहोत। ह्या व्हिडिओजमधून आपण पितृपक्षाच्या तारखा कशा काढायच्या किंवा पितृपक्षाला कोणतं नैवेद्य अर्पण करायचा आणि तुमच्या भागानुसार तो पितृपक्ष कसा साजरा करायचा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेतलेलीच आहे व्हिडिओजमध्ये। आजचा हा व्हिडिओमध्ये आज आमच्याकडे जे पितृपक्षचं जे अष्टमीचं जे श्राद्ध आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे। पितृपक्षासाठी आम्ही काय काय भाज्या बनवलेल्या आहेत, काय काय नैवेद्य अर्पण करणार आहेत आणि त्याची जी संपूर्ण जी पद्धत आहे त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढे आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आपल्या आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आज आहे अष्टमी। आमच्या आजी सासऱ्यांचे आज पितृश्राद्ध असतं, त्यासाठी आम्ही आपल्याकडे ज्या भाज्या असतात त्या भाज्या बनवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवते। जेव्हा त्यांचं निधन झालं त्याच वेळेस आपण जे श्राद्धाची तारीख काढतो त्या पद्धतीने त्यांची निघालेली ही अष्टमीची तारीख आहे। त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी पितृपंधरवड्यामध्ये अष्टमीलाच त्यांचं पितृश्राद्ध करत असतो। आता पुढे आपण जाणून घेऊया की आम्ही काय काय भाज्या बनवलेल्या आहेत आणि पुढची पद्धत काय असणार आहे। तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच नवनवीन गोष्टींची माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओजमधून मिळेल। हे आहेत आमचे आजी सासरे ज्यांचं आपण आज पितृश्राद्ध करणार आहोत। हे करण्यासाठी आम्ही सकाळपासूनच आज तयारीला लागलेलो होतो। 12च्या अगोदर आपल्याला हा नैवेद्य तयार करायचा असतो। त्यामुळं आम्ही ह्या पद्धतीनं जे काही सामग्री दाखवत आहे ते बनवलेलं होतं। त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात अगोदर जी सुरुवात केली होती ती तुम्हाला पुढील प्रमाणे मी आता नावं सांगते की भेंडी, त्यानंतर मेथीची भाजी, कांद्याची भजी, हिरव्या मिरचीची भजी, त्यानंतर आहे ही अळूवडी, गवारीची शेंग, थापील वडी, सांडगे, कढी, तांदळाची खीर आणि त्यानंतर आम्ही पुरणपोळीचा देखील नैवेद्य म्हणून नैवेद्य दाखवण्यासाठी स्वयंपाक केलेला होता। आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्हाला एवढ्या क्वांटिटीमध्ये स्वयंपाक करावाच लागतो। मग हे आहे सगळी पुरणपोळीची तयारी। त्यासाठी आम्ही ते केलेलं गुळवणी होतं, आमटी आणि ते पुरण बनवलेलं होतं जे की आमच्या पोळ्या लाटायच्या तोपर्यंत अजून झाल्या नव्हत्या। आता हे सगळं झाल्यानंतर आम्हाला नैवेद्य तयार करायचा होता। आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो। जे सर्व काही पदार्थ बनवलेले होते ते आमच्या सासूबाई आणि जाऊबाईंनी त्या केळीच्या पानावरती नैवेद्यासाठी ठेवले। याच्यामध्ये आम्ही काकडी, मुळा अशा भाज्यांचा देखील वापर केलेला होता। त्यानंतर आपल्या घरी एक पाहुणे जेवणासाठी आपण घालत असतो। त्यांचं आदरातिथ्य केल्यानंतर त्यांना गंध लावून त्या ताटाचं सर्वांनी दर्शन घेतलं आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळावे म्हणून प्रार्थना केली। तर अशा पद्धतीनं आमचा आजचा दिवस हा अतिशय आनंदामध्ये गेला, कारण की आनंद ह्या गोष्टीसाठी की ती व्यक्ती जरी आपल्यामधून गेलेली असली तरीही त्यांच्या आठवणी ज्या असतात त्या आपल्यामध्ये चिरकाल टिकून असतात। आमचे जे आजी सासरे होते ते म्हणजे पूर्णतः शाकाहारी व्यक्तिमत्व आणि त्यासोबतच त्यांना भजन आणि कीर्तनाचा खूप जास्त त्यांना आवड होती। ते माळकरी असल्यामुळं प्रत्येकच वेळी त्यांचं आमच्या गावामध्ये देखील खूप नाव निघतं, कारण की जे काही कीर्तनं असतात किंवा जो काही सप्ताह बसायचा त्या प्रत्येक वेळी ते पुढाकारानं सर्व गोष्टी करायचे। आणि पितृपक्ष म्हणलं की आपण त्या व्यक्तीच्या स्मरणामध्ये तो दिवस घालवत असतो। त्या व्यक्तीच्या ज्या काही आवडीनिवडी असायच्या याबद्दल आपण चर्चा करतो आणि आपल्याला कदाचित याबद्दल दुःख देखील होतं की ती व्यक्ती आता हयात नाही। मात्र पितृपक्षामध्ये आपण जेव्हा त्या व्यक्तीचं स्मरण करतो तेव्हा साक्षात ते व्यक्ती आपल्याकडे जेवण्यासाठी आलेली असते। त्यामुळे तुम्ही हा दिवस त्या व्यक्तीसोबत आनंदात घालवायचा आहे अशा हिशोबानेच तो दिवस साजरा करत चला। म्हणजे जसं आमचा आजचा दिवस आम्ही आमच्या भाऊंच्या म्हणजे आजी सासऱ्यांसाठी स्मरण करण्यासाठी घालवला, तेव्हा आम्ही त्यांना हव्या असलेल्या गोष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला। अशाच पद्धतीनं पितृपंधरवड्यामध्ये तुम्ही ज्या दिवशी आपल्या पितृश्राद्ध करणार आहात त्यावेळेस तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीसाठीचा जी कोणी व्यक्तीसाठी तुम्ही ते पितृश्राद्ध करत आहात त्यांच्या आवडीनिवडींचा आणि त्या गोष्टी जपायचा आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा
नक्की प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखीन काही माहिती हवी असेल तर ती देखील तुम्ही मला विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.